आपण उभे राहिलात, मी आपल्याला संधी दिली कशासाठी? मला बोलू दे. आपण सांगितलं आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. आता पॉइंट ऑफ प्रोसिजर काय असतो हे मी आपल्याला सांगायची गरज नाहीये. पॉइंट ऑफ प्रोसिजर केवळ सभागृहातल्या कामकाजात काय अनियमितता होत असेल तर आपण ती माझ्या लक्षात आणून देण्यासाठी पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. आता सभागृहाच्या बाहेरच्या उच्चाभ्रू सोसायटीमध्ये काय घडतंय तो काय प्रोसिजर आहे काय सभागृहातला? काय लावलंय त्याच्यासाठी पॉइंट ऑफ प्रोसिजर वापरता येत नाही. या नाही अजिबात. मी इकडे बघा, हे एक लक्षात घ्या. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. मुळीच चालणार नाही. जर का इकडे आयुधांचा दुरुपयोग केला जाणार असेल तर मी या सभागृहातल्या सदस्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी इकडे बसलेलो आहे. मी याला मान्यता देऊ शकत नाही. सभागृहाचा प्रत्येक मिनिट याच्यासाठी खर्च होत आहे. सामान्य जनतेचा पैसा आपण चालवलेल्या या प्रोसिडिंग्स पाठी खर्च होत आहे. अशी वागणूक ही योग्य नाही. बसून घ्या, बसून घ्या, बस मुळीच नाही. बसून घ्या, सगळ्यांनी पण बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. महाजन साहेब बसून घ्या. ठीक आहे, चला औचित्य घ्या, औचित्य घ्या. औचित्याचे मुद्दे श्रीमती ज्योती गायकवाड. नाही, आता मी परवानगी नाकारतोय. मी परवानगी नाकारतोय. पॉइंट ऑफ प्रोसिजर नाही. श्री बाबाजी चालू काळे. करा. श्रीमती ज्योती गायकवाड, आपण. माननीय अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमतः आपले मी धन्यवाद मानते. बोला बोला बोला. मी खालील महत्त्वाच्या व सार्वजनिक हिताच्या विषयावर औचित्याचा मुद्दा देत आहे. कसं देतो ना, थांब. बोला बोला ताई, बोला. तरी कृपया स्वीकृत व्हावा ही विनंती. ठीक आहे, बोला. मानवी जीवनात बोला बोला. सन्मान्य सदस्य, आपण बोला. मी ऐकतोय, मी ऐकतोय. आपण बोला. बोलू द्या. बोला. मला दुसरं नाव पुकारायला लागेल. मानवी जीवनात खेळाचे किती महत्त्व आहे हे सर्वांना माहितीच आहे. माझ्या धारावी विधान मतदारसंघामध्ये भारतरत्न राजीव गांधी क्रीडा जिल्हा संकुल आहे, जे 2013 मध्ये बांधण्यात आले. चला बोला. मी ऐकतोय. बोला, आपण बोला. मी ऐकतोय. मला दुसरं नाव पुकारायला लागेल. हा, धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. तिथे सगळी गरीब जनता आहे आणि या परिसरातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यात यावं यासाठी हे संकुल बांधण्यात आलं होतं. बोला. एकेकाळी हे संकुल सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना आणि क्रिकेटपटूसाठी आधार होतं. आम्हाला अपेक्षा होती तिथून स्टेट लेवलचे, नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू तयार होतील. पण इथे मला खेदाने नमूद करावं वाटतं की स्थानिक समुदाय, लोकप्रतिनिधी व राज्याच्या क्रीडा विभागाच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून 2019 मध्ये या क्रीडा संकुलाची देखभालची जबाबदारी एका खासगी विकासाकडे देण्यात आली. आज मोठ्या खेदाने सांगावे लागत आहे की या चुकीच्या निर्णयामुळे सर्वांसाठी खुले असलेले लोकप्रिय क्रीडा केंद्राचे आता एक खासगी क्लब मध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे धारावीतील तरुणाई आणि व्यावसायिक क्रीडापटू त्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणापासून वंचित झालेला आहे. कारण हे प्रशिक्षण एवढं महाग झालेलं आहे की हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झालं आहे. मी उदाहरण द्यायचं झालं तर स्विमिंगसाठी तेव्हा जे रेट होते ते प्रति महिना 650 होते धारावीसाठी आणि इतर लोकांसाठी 750 होते. म्हणजे 2 महिन्यासाठी बघितलं तर 1300 रुपये होते धारावीसाठी आणि इतर लोकांसाठी 1500 रुपये होते. आणि त्यासाठी जो दिवस होते ते फक्त संडे वगळून सगळे दिवस म्हणजे जवळजवळ 52 दिवस होते. म्हणजे समज 50 दिवस जरी म्हटले तर 50 दिवस होते. पण आता जो खासगीकरण झाला आहे त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जे दिवस आहे ते 25 दिवस, अर्धे दिवस झालेले आहेत. 25 दिवस आणि त्याचा जो खर्च आहे तो 19,000 रुपये एवढा घेतला जातो. त्यामुळे मी असे सांगेन आपल्याला तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात.
अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे. कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवे लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात, आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? हे अधिकारी असतील. आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल. ठीक आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल. पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही. एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना. आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज हॉस्पिटलवर सिरियस आहे. या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील प्रभू साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो. आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील. श्री बाबाजी काय अंतिम अनेकदा आपण पाहतो मुंबईमध्ये देखील, आपल्या ठाण्यात देखील होत असेल, हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदललं जातं. न्यू कफ परेड. कफ तुम्हाला झालाय, आम्हाला कशाला खोकला त्याचा? वडाळा बोला ना, काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात? अप्पर वरळी लिहा ना, शिवडी आहे, शिवरी लिहितात, शिवरी लिहा, शिवडी आहे, परळ लिहा. कशाला ही सगळी नावं बदलताय? यांचे एक मंत्री आहेत लोधा, विचारा काय नक्की आहे. आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने ह्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. लोक म्हणत आहे की हा सरकार मराठी माणसाचं आणि मारवाड्याचं आहे. हे सरकार कोणाचंच नाहीये, ईव्हीएमचं सरकार आहे. हिंदी में मेरी यही भूमिका आणि म्हणून मी मराठीत बोललोय. बघा, हेच आम्ही सांगतोय, भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महामानवाबद्दल ज्यांनी संविधान दिलं, करोडो लोकांना न्याय दिला, अधिकार दिले, आवाज दिला, त्यांच्याबद्दल मनात राग आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना. आम्ही विधान भवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो, आमच्या हृदयात पण आहेत. चुकीचं काय आहे? स्थगन करण्याचं, तहकूब करण्याची गरज काय होती? एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये? आणि ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. हे जे बोललं जातं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचा काय हे होता, आज मी एक मोठा खुलासा करतोय. 9 डिसेंबर 1946 साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉलमधून आले होते. रघुनाथ मोंडाल नावाच्या माणसाने राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, ईस्ट पाकिस्तानमधनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आले. स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांची जी हे होती, मतदारसंघ होता, तो पाकिस्तानात गेला. त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना. हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये एक जयकर नावाचे मोठे ॲडव्होकेट होते. काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं. त्यांचा पराभव नाही केला, संविधान समितीमध्ये त्यांना आणलं. त्या संविधान समितीमध्ये जर सदस्य बघितले तर 99% सदस्य काँग्रेसचे होते, काँग्रेसचे. असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचं, म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन, त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली. तेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल यांनी, नेहरू यांनी दोघांनी सांगितलं ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या. कारण का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्ही कसं म्हणता काँग्रेसचा काहीच संबंध नाही? 0.1% संबंध आहे ना. हे मुळात जरी केलं जे काही असेल तरी आत्ता गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती? आपण वर्तमानात जगूया. बोला. मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये. तो जो कालचा वाद होता
आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात मिंदेंचं राज्य, मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य, आणि आज भाजपचं राज्य, ईव्हीएमचं राज्य. ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे, महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय. साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागलाय? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे? अनेक वर्ष अनेक भाषिक लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये. कधी हा वाद नव्हता. जे काही होतं ते आपापल्या घरी होतं. पण कोणाचं तरी प्रथा परंपरा, आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या, आणि त्यांच्या काही वेगळे असतील, त्यांच्या मान्यता वेगळे असतील, ते व्हेज असतील, आम्ही नॉनव्हेज असू. हा वाद होण्याचे कारणच काय? मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेरडे झालात, अमुक झालात, तमुक झालात. हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबईमधली नावं बदलू इच्छित आहेत, अपर वळी करतात, कोणी न्यू कफ परेड करतंय, कोणी काय अजून करते, शिवडी करतंय, अप्पर ठाणा केलेला आहे. म्हणा ना, परळ म्हणा, शिवडी म्हणा, वडाळा म्हणा, वरळीतून मी स्वतः आहे, मला अभिमान आहे वरळीचा. पण जे आमची मराठी नावं आहेत ती बदलू नका, आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका. कारण हा राग इथून सुरू होतो. एक टेस्ट केस असते, त्याला नाव बदलून बघूया, प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया, मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत, आम्हाला मराठी लोक नको आहेत. हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं ह्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर या ठिकाणी काल लूटमार झाली डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यावर, आणि तिथे त्रिशूल गाडण्यात आला. आता तुम्ही बघा, हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये, ह्या जातींमध्ये वाद नको. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज ते उत्तर देणार 101 वर. त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही अपेक्षित पाहत आहोत. दुसरं म्हणजे बीडमध्ये देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल. बीडचा जो प्रकार झालाय, मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी मर्डर कधी झाली असेल, एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल, आणि ही राजकीय मर्डर झाली. खरं जर पाहायला गेलं तर भाजपचं कार्यकर्ते होते, भाजपचं सरपंच होता, कोणी हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये न्याय मिळेल का? ज्या मंत्र्यावर आरोप झालेत त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का? फडणवीस साहेबांनी अनेक भाषणं विरोधी पक्ष नेता म्हणून अप्रतिम केली, पोटापासून केली, त्यांच्या मनापासून केली. पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब, आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर न द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या. तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. आदित्य जी, जिस तरीके से भाजपा ने कांग्रेस के कार्यालय में तोड़फोड़ की, शिवसेना की अधिकृत भूमिका क्या? हमारी नानासाहेब, आपण एक मिनिट, मंत्री गडबड करतात त्यांना. एक मिनिट बसून घ्या. मला ऐकून घ्या. आपण उभे राहिलात, मी आपल्याला संधी दिली कशासाठी? मला बोलू दे. आपण सांगितलं आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. आता पॉइंट ऑफ प्रोसिजर काय असतो हे मी आपल्याला सांगायची गरज नाहीये. पॉइंट ऑफ प्रोसिजर केवळ सभागृहातल्या कामकाजात काय अनियमितता होत असेल तर आपण ती माझ्या लक्षात आणून देण्यासाठी पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. आता सभागृहाच्या बाहेरच्या उच्चाभ्रू सोसायटीमध्ये काय घडतंय तो काय प्रोसिजर आहे का या सभागृहातला? काय लावलंय त्याच्यासाठी पॉइंट ऑफ प्रोसिजर वापरता येत नाही. नाही अजिबात. मी इकडे बघा, हे एक लक्षात घ्या. बसून घ्या. मुळीच चालणार नाही. जर का इकडे आयुधांचा दुरुपयोग केला जाणार असेल तर मी या सभागृहातल्या सदस्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी इकडे बसलेलो आहे. मी याला मान्यता देऊ शकत नाही. सभागृहाचा प्रत्येक मिनिट याच्यासाठी खर्च होत आहे. सामान्य जनतेचा पैसा आपण चालवलेल्या या प्रोसिडिंग्स पाठी खर्च होत आहे. अशी वागणूक ही योग्य नाही. बसून घ्या. मुळीच नाही. बसून घ्या. सगळ्यांनी पण बसून घ्या. महाजन साहेब बसून घ्या. ठीक आहे, चला औचित्य घ्या. औचित्याचे मुद्दे श्रीमती ज्योती गायकवाड. नाही, आता मी परवानगी नाकारतोय. पॉइंट ऑफ प्रोसिजर नाही. श्री बाबाजी चालू करा. श्रीमती ज्योती गायकवाड.